नमस्कार, गायत्री रेसिपीजमध्ये आज आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत नारळाच्या वड्या। चला तर मग बघूया त्याला लागणारं साहित्य आणि कृती। 3 वाट्या मी खोबऱ्याचा खीस घेतलाय, त्याच्यानंतर मिक्सरमध्ये मी बारीक केलेला आहे। तूप, 3 चमचे मिल्क पावडर, वेलची पावडर, अर्धी वाटी दूध, 2 वाटी साखर। पॅन गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये आता आपल्याला तूप टाकायचे। तूप टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये खोबरं टाकून घ्यायचे आणि ते थोडा वेळ परतून घ्यायचे। थोडा वेळ परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे। साखर टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करायची। साखर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दूध टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे। हे बघा, आपली साखर आता वितळायला लागलेली आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला मिल्क पावडर टाकायची। मिल्क पावडर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचे। त्याच्यामध्ये आपल्याला गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत। मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स झालेली आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायची। गॅस आपल्याला फुल ठेवायचा आहे। हे बघा, मिश्रण आपलं घट्ट होत आलेलं आहे। आता एका ताटामध्ये आपल्याला तूप लावायचे आणि हे खोबऱ्याचं मिश्रण आपल्याला त्याच्यामध्ये ओतायचं आहे। त्याच्यावरती आपल्याला बटर पेपरवरती थोडंसं तूप लावायचं आणि त्याच्यावरती आपल्याला थापून घ्यायचेत। गरम असल्यामुळे ते हाताला चटका बसतो। बटर पेपरला तूप लावल्यामुळे व्यवस्थित वड्या थापता येतात। गरम असतानाच आपल्याला वड्या कापून घ्यायचेत। थंड झाल्यानंतर आपल्याला वड्या कापता येत नाहीत। हे बघा, नारळाच्या वड्या बनवून तयार आहेत। नारळाच्या वड्या बनवून तयार आहेत। जर आपल्याला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।